द्वितांचे तिमिर जावो, विश्व सुधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाहो, प्राणीजात असे सकल विश्वांचे कल्याण करणारे संत श्री श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली. धन्य माझी भक्ती, धन्य माझा भाव, हृदयी राहतसे पंढरीनाथ असे म्हणत 12व्या शतकात सामर्थ्यांचे महत्त्व सांगणारे संत श्री नामदेव महाराज, ज्या मातेने महाराष्ट्राच्या मातीमध्ये एक नव्हे तर 2 छत्रपती घडवले, त्या माता, राजमाता, राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ, ज्या राजपुत्रांना आपल्या जगण्यातून दाखवून दिलं की आम्ही चुकून मुंगीच्या वाटेला जात नाही, परंतु आमच्या वाटेला गेल्यावर सिंहाचे दात काढायला आम्ही घाबरत नाही. ते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, ज्या राजानं रयतेकडून रयतेसाठी स्वराज्य निर्माण केलं नाही तर या जगाच्या पाठीवर राजा होऊन गेले, की त्या राजांच्या इतिहासामध्ये एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केली नाही, ते छत्रपती शिवाजी महाराज. प्रतिपदेचा चंद्र दिसतच नाही, तो दिसतो दितेला. ती अंधुकशी कोर दिसत नव्हती, पण ती कोर होती. ती कोर म्हणजे शहाजीराजे. त्यांच्या भावभावनांचे प्राकट्य म्हणजे शिवाजी महाराज. वडिलांच्या मनात होते, आईच्या मनात होते, ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने प्रगट झाले. या मातीचे उपकार फिटण्यासाठी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, ज्या छावाने हे स्वराज्य आपल्या खांद्यावरती झेललं, पेललं आणि पुढे नेलं. प्रसंगी प्राण गमावला, पण आपला स्वाभिमान गमावला नाही, असे छत्रपती संभाजी महाराज. 395 वर्षानंतर सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं तरी आपलं रक्त सळसळतं, सळसळणारं रक्त उसळतं, उसळणारं रक्त उकळतं आणि उकळणारं रक्त वाऱ्याच्या वेगाने व्हायला लागतं. माँसाहेब जिजाऊंनी शिवबांना स्वराज्याचं बाळकडू लहानपणीच पाजलं. रामाच्या, कृष्णाच्या, पराक्रमाच्या गोष्टी त्यांना ते सांगत. या सर्व गोष्टींमधून त्यांचं मनोबल वाढवत. असेच त्या काळची गोष्ट आहे. शिवबांचं वय होतं 9 वर्ष. त्यावेळेस शहाजीराजे बंगळूरला होते. त्यांनी जिजाऊ माँसाहेबांना पत्र पाठवलं आणि बरेच दिवस झाले शिवबाची आमची भेट नाही. त्यावेळेस माँसाहेब जिजाऊ शिवबांना घेऊन बंगळूरला गेल्या आणि तिथे पोचल्यानंतर सगळं काही नवीन होतं. नवीन जागा होती, नवीन माणसे होती, नवीन महाल होता, नवीन सर्व काही नवीन होतं. अशी संध्याकाळची वेळ होती. तर माँसाहेब जिजाऊंना वाटलं शिवबांना घेऊन त्यांना जेवण घालून झोपी घालवावं. पण शिवबांना सगळीकडे शोधलं, पण शिवबा काही कुठे दिसेना. त्यावेळेस जिजाऊ माँसाहेबांनी शिपायांना आवाज दिला आणि शिपायांना सांगू लागले की शिवबा कुठे दिसत नाही. त्यावेळेस सगळे शिपाई महालात सैराभैरा धावू लागले आणि शिवबांना शोधू लागले. चहूबाजूला बघितलं तेवढ्यात शिपाई माँसाहेब जिजाऊंकडे आले आणि त्यांना सांगत होते, आपल्या महालाच्या समोर एक नाच महाल आहे. त्या नाच महालामध्ये नृत्यकेचा कार्यक्रम चालू आहे. बाल शिवाजी नृत्यकेचा कार्यक्रम पाहत होते. हे शब्द माँसाहेबांच्या कानावर पडताच माँसाहेब ताट दिशी उठल्या. माँसाहेब बाल शिवबांकडे गेल्या आणि शिवबांना कान धरून आपल्या महालामध्ये फरफटत घेऊन आल्या. खबरदार शिवबाराजे, परत जर तुम्ही नाच महालात गेलात तर. सर्वांना प्रश्न पडला, एवढ्या मोठ्या जहागीरदारांचा मुलगा, शहाजी राजांचा मुलगा, यांनी हा कार्यक्रम बघायचा नाही तर पाहायचा कोणी. तेवढ्यात माँसाहेब बाल शिवबांकडे गेल्या आणि तुम्हाला स्त्रियांना नाचवणारा शिवबा नाही घडवायचा, तुम्हाला स्त्रियांना वाचवणारा शिवबा घडवायचा आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज घडत असतात ते ह्या संस्कारांमधून. हे संस्कार आपल्याला आपल्या मुलामुलींना देता येईल का, याचा विचार आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने करत असतो. त्यांच्या विचारांचा जागर करत असतो. 9व्या वर्षी जिजाऊंनी शिवबांना हे संस्कार केले म्हणून ते आयुष्यभर विसरले नाही. कधीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये त्यांच्या राज्यामध्ये परस्त्रीचा अवमान झाला नाही. त्यावेळची गोष्ट आहे. छत्रपती शिवाजी महाराज तेव्हा 15 वर्षांचे होते. शिवबाराजे महालात बसलेले होते. तेवढ्यात एक शेतकरी राजा येतो आणि त्याच्या हातामध्ये त्याच्या मुलीचे मृत शरीर होते आणि शेतकरी राजा म्हणतो, महाराज मला न्याय द्या, महाराज मला न्याय द्या. माझ्या मुलीवरती रांझेगावच्या पाटलाने बलात्कार केलाय, तिने आत्महत्या केली. ते शेतकरी म्हणतात, मला न्याय पाहिजे,
त्यावेळेस 15 वर्षांचे शिवबाराजे म्हणतात, त्यांनी यसाजींना आदेश दिला आणि जा त्या पाटलाचे हातपाय बांधून माझ्या समोर आणा. त्यावेळेस महाराजांनी आदेश दिल्यानंतर यसाजी पाटलांना घ्यायला गेले. पण पाटील म्हणाले, शिवबाराजे कधीपासून राजे झाले आहेत, आम्ही कुणाला मानत नाही, आम्ही येणार नाही. यसाजी पुन्हा मागे येतात आणि छत्रपती शिवाजीराजांना सांगतात, तो काही माझं ऐकत नाही. त्यावेळेस शिवबाराजे त्यांना सांगतात, तुमच्या कमरेला जी तलवार आहे ती काही शोची वस्तू आहे, आत्ताच्या आत्ता जा आणि त्याला इथे हजर करा. यसाजी पुन्हा जातात आणि महाराजांच्या समोर त्यांना हातपाय बांधून हजर करतात. तर शिवबाराजे त्या पाटलाला म्हणतात, तुम्ही या मुलीवर अत्याचार केलाय का? त्यावर तो पाटील म्हणतो, हा केलाय. काय करणार तुम्ही? शिवबाराजांनी शिक्षा केली. 15 वर्षाचे शिवबा काय शिक्षा करतात? जे हात माझ्या स्वराज्याच्या स्त्रीला लागले आहेत त्यांचे आत्ताच्या आत्ता हात छाटा. ज्या पायाने माझ्या स्वराज्याच्या स्त्रीला पळून नेलं त्याचे पाय आत्ताच्या आत्ता छाटून टाका, त्याचा चौरंग करा, असा आदेश 15 वर्षांच्या शिवबाराजांनी केला. आदेश मिळताच शिक्षेची अंमलबजावणी सुनावली गेली. हा सर्व प्रकार मागच्या बाजूने माँसाहेब जिजाऊ बघत होत्या. माँसाहेब जिजाऊंना प्रश्न पडला की शिवबांना वाटलं असतं तर रायगडावरून त्याला मारू शकले असते, माजलेल्या हत्तीच्या पायाखाली मारता आलं असतं. शिवबाराजांना वाटलं असतं की याची गर्दन छाटून टाकता आली असते, असं माँसाहेब जिजाऊंच्या मनात येऊन गेला. तर माँसाहेब जिजाऊ शिवबांना विचारतात, याला जिवंत का सोडलं? तर या राज्यामध्ये परस्त्रीला कोणी हात लावला तर हा पाटील नजरेसमोर दिसला पाहिजे, त्याला म्हणून जिवंत सोडले. एवढी धमक होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावामध्ये की कुणी परस्त्रीला हात लावणार नाही. छत्रपतींच्या पराक्रमाबद्दल जो इतिहास कोरला गेला आहे तो कधीच मिटला जाऊ शकत नाही. काळजावरती कोरलेल्या इतिहासामधून प्रत्येक दिवशी, प्रत्येक वेळी, प्रत्येक क्षणी प्रेरणा मिळत राहावी असे छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र आहे. शिवजयंतीच्या निमित्ताने आपण सर्व छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा जागर करत असतो. वर्षांचे 365 दिवस तुमची जयंती साजरी केली तरी तुमचे उपकार फिटणार नाही. निश्चयाचा महामेरू, बहुदिनांचा आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून सुरक्षित आहेत आपले मंदिरावरचे कळस. छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून सुरक्षित आहेत आपल्या घरातील तुळस. हेच आपल्याला महाराजांचे शिवचरित्र शिकवते. ज्यांना बहीण कळाली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला, ज्यांना मैत्रीण कळाली तो राधेचा श्याम झाला, ज्यांना पत्नी कळाली तो सीतेचा राम झाला आणि ज्यांना आई कळाली तो जिजाऊंचा शिवबा झाला. आपल्या स्त्रियांची आबरू नाही तर शत्रूच्या स्त्रियांची सुद्धा आबरू वाचली पाहिजे असा वट हुकूम छत्रपती शिवाजी महाराजांनी केला. आपल्याला माहीत आहे की शत्रू सुद्धा आपल्या राजांचा आदर करीत असे. जेव्हा शाहिस्ते खानाचे हाताची बोटे छाटली त्यावेळी शाहिस्ते खान इकडे तिकडे सैरावैरा धावत होता, पळत होता. त्याच्याकडे त्याची बहीण आली आणि शाहिस्ते खानाला म्हणते, हुजूर गजब हो गया, गजब हो गया, मेरी लड़की को किसी ने उठा लिया. चुप कर पगली, ये सिंह किसी की उंगली काट सकता है, किसी का गर्दन काट सकता है, लेकिन ये सिंह किसी लड़की और औरत पर हात नहीं डाल सकता. अशा शत्रूंना सुद्धा आपल्या राजापुढे झुकावं लागलं. असे होते आपले छत्रपती शिवाजी महाराज. रायगड आपण चालत गेलं पाहिजे. एक एक पायरी चढताना आपल्या मावळ्यांच्या रक्ताच्या आयुष्याची चित्रकला पाहायला मिळते. एक एक शौर्याची गाथा पाहायला मिळेल. त्या मातीचा रंग उगाच लाल नाही. कितीतरी लोकांनी या मातीत गाडून घेतलंय. 400 वर्ष व्हायला आली पण तेथील शौचालये अजूनही जशीच्या तशी आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. किल्ल्यावर गेल्यावर जगदीश्वराचे मंदिर आहे. रायगड किल्ला हा दोनदा जळाला. एकदा इंग्रजांनी आणि एकदा जुल्फी खानाने जाळला. दोन्ही वेळेस मंदिराच्या पिंडीला हात सुद्धा लागला नाही. आपल्या मंदिरातील देव आणि कळस कुठल्या राजामुळे सुरक्षित आहेत तर ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. मैत्रिणींनो, आपण गड किल्ले पाहायला पाहिजे. आपल्या मुलांना तिथे घेऊन गेलं पाहिजे. मुलांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोष्टी सांगून त्यांचं चरित्र आपण घडवलं पाहिजे. त्यांच्यावर संस्कार केले पाहिजे.
स्वराज्याची मूळ प्रेरणा म्हणजे राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ. छत्रपती संभाजी महाराजांसारखा एक सुपुत्र आणि स्वराज्य रक्षक ज्यांनी या मराठी मातीला दिला स्वधर्म, स्वदेश आणि स्वातंत्र्य मिळवून दिले, ते छत्रपती शिवाजी महाराज. या शिवजयंतीच्या निमित्ताने आपण मोठ्या उत्साहाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा जागर करतो. हे हिंदू शक्ती संभूत दीप्ततम तेजा, हे हिंदू तपस्यापूत ईश्वरी ओझा, हे हिंदू श्री साम्राज्य भूतीचा राजा, हे हिंदू नृसिंहा शिवाजी राजा, हे हिंदू नृसिंह शिवाजी राजा. तुझं नमो नमस्ते, तुझं नमो नमस्ते. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद.